नमस्कार सर्वांना, सुप्रभात. एक पुस्तक वाचाल तो रात्री, बरं का. डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग दॅट यू थिंक. आणि एक छोटासा मुलगा जो सायकॅट्रिस्टकडे जातो पहिला, आणि ही हॅड अ ग्रज. त्याला त्या सायकॅट्रिस्टकडे बोलायला किंवा त्याच्या मनातल्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला त्याला थोडी ग्रज होती किंवा त्याला धाडस नव्हतं. का तर सायकॅट्रिस्ट किंवा मनाचा डॉक्टर याला ऑलरेडीच आपल्या समाजामध्ये टाबूज आहेत असे की अरे हा मेंटल आहे, खुळा आहे, वेडा आहे, आणि त्यामुळं आपल्या मनातले प्रॉब्लेम देखील आपण कोणाला शेअर करू शकत नाही. तर मला एक किस्सा आठवला. मी PGला होतो आणि त्यावेळेला आमचा एक क्लासमेट मनोज नावाचा, जो कळंब्याला राहायचा, ते मी PG करत होतो. आणि फर्स्ट इयरच्या काळात त्याचं काहीतरी वन साईड लव्ह आणि यातून काहीतरी इश्यू झाले. लॉट ऑफ इमोशनल कॉम्प्लेक्स वेअर देअर. आणि त्याचे बरेच मित्र होते, म्हणजे आम्ही देखील त्यातलेच त्याचे मित्र. आणि त्याला कधी एकदासुद्धा असं वाटलं नाही की ह्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन शोधावं, मित्रांच्याकडे जावं, वेळ घालवावा. ही डिडंट थिंक इन दॅट वे. एका मोमेंटला जाऊन त्याचे कॉम्प्लेक्स वाढवून घेतलं त्याने इमोशनली, आणि एका मोमेंटला त्यानं स्वतःचा जीव गमावला, सुसाईड केला. गेले त्याच्यानंतर एक 6 महिने आम्ही एवढे टेन्शनमध्ये होतो की काय असं झालं, म्हणजे नेमकं ह्या मण्यासारखा माणूस, मुलगा जो सगळ्यांच्यात मिक्स असायचा, सगळ्यांच्यात प्रेम वाटायचा, दयावान मुलगा, त्यांना असं पाऊल का उचललं असेल. आम्हाला सगळ्यांनाच, आमचं सगळं डोके कामातून गेलं सगळ्यांचंच. तर मला त्याच्यावरती जवळपास मी 2-3 महिने सलग विचार करतो मी तरी काय नेमकं प्रॉब्लेम झाला असेल मण्याचा. तर मला एक गोष्ट आठवली की मुलांना त्यांना एक कम्फर्ट लेन्थ सापडी ना एखाद्या व्यक्तीशी किंवा बोलायला, शेअर करायला, तर तो व्यक्ती मोकळेपणानं बोलू शकतो. मला माहीत नाही की तुमचे PGबद्दल तुम्ही गेला असेल तर काय अनुभव आहेत, पण माझा सांगतो की PGला विशेष करून युनिव्हर्सिटी शिकवायला प्रोफेसर असतात, त्यांच्या मनामध्ये काय ॲरोगन्स असतो मला माहीत नाही. एक एवढी मोठी प्रतिमा त्यांनी स्वतःच बनवलेली असते त्यांच्या मनात की त्यांना कधी मुलांचे प्रॉब्लेम्स ऐकावं किंवा त्याला काहीतरी इश्यू असेल त्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून, चालण्यावरून वाटतोय, कधीच त्यांना काय पडलेलं नसतं. रादर ते टोटली तुमच्या तोंडावरती तुम्हाला इग्नोर करतात, तुमच्या वया फाडून फेकून देतात. अरे काय, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही तुम्हाला वडील मानतात विद्यार्थी, तुम्हाला आई मानतात विद्यार्थी, आणि तुम्ही काय नजरेने बघता मुलांच्याकडे, अगदी फालतूगिरी ह्याही सगळी. म्हणजे द वे यू ट्रीट पीपल, द स्टुडंट्स इज लाईक बिलो युअर ॲव्हरेज लेवल. मला ते आवडत नाही. का तर मण्याला कदाचित कुठल्या तरी शिक्षकाबद्दल कम्फर्टेबल वाटलं असतं आणि तू शेअर केला असता त्याला जाऊन प्रॉब्लेम, तर मण्याचा जीव वाचला असता कदाचित आत्तापर्यंत. असा आम्ही बऱ्याचदा विचार केला. जेव्हा ॲनॉलॉजी मी माझ्या मित्रांच्यात शेअर केली त्यावेळेला बरेच जणांनी तेच उत्तर सांगितलं, अरे खरं आहे की एखाद्या शिक्षकाबद्दल, कारण आपण कॉन्टेम्पररी आहोत, समवयस्क आहोत, कदाचित आपल्यामध्ये शेअर केल्यानंतर त्याला कुठेतरी ग्रज वाटत असेल की अरे ह्याला सांगितलं की लोक हसतील, असं ह्याला सांगितलं की पाठीमाग बॅकबायटिंग करतील, वाटतं. आपण बरेच मनोरे बनवत असतो मनात. तसंच कोणीतरी एक चांगला शिक्षक सापडणं एक खूप महत्त्वाची गरज होती मण्याला त्यावेळी. आणि की माझी आई, म्हणजे ती टीचर होती प्रायमरीला, आणि तिचे ज्या वेळेला विद्यार्थी किंवा ती ज्या वेळेला शिकवायची, तर मला एक असे अनुभव आहेत की मुलांचे पालक आहेत ते मला स्वतःला किंवा माझ्या आईला असं सांगायचे की तुम्ही आमच्या मुलांसाठी खूप करता, म्हणजे आम्ही आईबापासून त्यांच्यावरती एवढं प्रेम करता येत नाही तेवढं तुम्ही देता. आमची मुलं तुमच्याकडे सोपवल्याबद्दल आम्ही खरंच भाग्यवान आहे, आणि तुमचं ऋण कसं फेडायचं, असं बऱ्याचदा माझ्यासमोर तरी आणि माझ्या आईला तरी बऱ्याचदा म्हटलेले आहेत. त्या मुलांच्या आया, त्यांच्या मावशी, आत्ती, वडील बरेचदा म्हटलेले आहेत. मग आय ॲक्च्युली फील ब्लेस्ड मायसेल्फ की आय रेज्ड अप इन सच फॅमिली वे द काइंडनेस वॉज इटर्नल. सगळीकडेच होता दयाळूपणा, मातृत्वपणा हा शिक्षकाकडे असायला पाहिजे. नाहीतर यार काय उपयोग. तुम्हाला जर विद्यार्थी भीत असतील किंवा घाबरत असतील, नो डाऊट, मी असं म्हणत नाही की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागा करणं वगैरे ह्या गोष्टी दिस इज एक्सटर्नल, त्याच्या पाठीमागं त्याच्या पुढं जाऊन आपण विचार केला पाहिजे. जसं की एखाद्या व्यक्तीचा तुम्ही प्रॉब्लेम ऐकत आहात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहात, इट ऑलरेडी प्रूव्ज दॅट यू आर अवेअर अबाउट युअर फ्युचर प्रॉब्लेम्स. असू शकतो तुमच्या मुलांचं होऊ शकेल, तुमच्या स्वतःच्या लाईफबद्दल होऊ शकेल, अँड यू आर ट्राईंग टू फिक्स दॅट प्रॉब्लेम वे अर्लियर दॅन द टाईम विल कम इन युअर फ्युचर. त्यामुळं स्वतः ग्रोथ करण्यासाठी, स्वतः मोठं होण्यासाठी
ह्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही सोल्युशन शोधत राहिला आणि पुढच्याला मार्गदर्शन केला तर याला आपली उंची अजून वाढत राहील. हे बाकीचं हे डिग्र्या पदव्या नॉलेज हे काय कामाचं नाही आणि असेल कामाचं तर ते वापरलं पाहिजे. एवढंच मला म्हणायचं आहे.